त्यानंतर एक मोठी बातमी आहे। वाल्मिक कराड आणि बीडमधील पोलीस निरीक्षक शीतल कुमार बल्लाळ यांची कथित कॉल रेकॉर्डिंग क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे। ही ऑडिओ क्लिप बनावट नोटा प्रकरणामध्ये आरोपी असलेल्या सनी आठवलेने स्वतःच्या इन्स्टावर पोस्ट केली आहे। बीडमध्ये वाल्मिक कराड आणि पोलिसांचा नेक्सस कशा प्रकारे काम करतं हे समोर आणण्याचा प्रयत्न आपण करत असल्याचा दावा सनी आठवलेने केलाय। तर सनी आठवले हा आधी वाल्मिक कराड सोबत होता, मात्र काही कारणास्तव त्याने कराडची साथ सोडली। कराडची साथ सोडल्यानंतर वाल्मिक कराडनंच आपल्याला खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवलं आणि आपण पुन्हा कराड सोबत आल्यानंतर तो खोटा गुन्हा मागे घ्यायला लावल्याचा दावाही सनीने केलाय आणि ही त्याच प्रकरणातली ऑडिओ क्लिप असल्याचं सनीचं म्हणणं आहे। न्यूज 18 लोकमत या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय ना काय म्हणताय? काय रे त्या सनीला लखा गुतू आता संशयित पण झाली त्याची चूक झाली ते माफी मागायला जाऊ दे। अरे अण्णा सनी बद्दल शिफारस करू नका दादा भाऊ शिफारस करत होते। अरे संदीप ते म्हणजे योगेशचं जमत नाही म्हणून ते तिकडे गेलेला आहे। ते आपलं स्कोर घ्यायचे, त्याला काही गोष्टीची मदत केली नाही म्हणून नाराज झाला होता। नाही पण त्याला सतत तुमचा फोन आला म्हणजे सतत मदत केली। आता हे एसपी साहेबांनी त्याला चेक करायला सांगितलं। एसपी साहेबांना फोन करा तुम्ही। मी एसपी साहेबाला बोलतो, एसपी साहेबाला वाटलं तर माझा फोन आला म्हणून सांगतो, तुम्हाला काही बोलला होता। त्या आमदाराचं नाही दादा, तिथल्या लोकलचं राजकारण म्हणून त्या आमदाराकडे त्याच्याकडे गेलेला आहे, पण आमदारकडे गेलेला आहे तो दादा। त्याचं लोकलचं राजकारण आहे म्हणून तिकडे गेलाय। बरं माझ्यावर विश्वास ठेवून त्याला बोलतो। ठीक आहे अण्णा, ठीक, काय हरकत नाही। तर ही ऑडिओ क्लिप पोस्ट करणाऱ्या सनी आठवलेने या पोस्ट बरोबर नेमकं काय लिहिलेलं आहे तेही आपण बघूयात। बीडमध्ये नेमकं चाललंय काय, का मला गुंतवलं जात आहे, खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत आणि देशद्रोहासारखा खोटा गुन्हा दाखल करून आयुष्य उद्ध्वस्त केलं जात आहे। देशद्रोहाचा गुन्हा डोक्यावर घेत जगण्यापेक्षा मेलेलं बरं। शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शीतल कुमार बल्लाळ हे वाल्मिक अण्णा कराड यांचे मित्र असून मी नामदार धनंजय मुंडे यांच्यासोबत दीपज्योत ग्रुपच्या माध्यमातून जोडलो गेलो होतो, परंतु काही कारणास्तव मी त्यांच्यापासून दूर आल्यानंतर बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासोबत 3 ते 4 वेळेस आढळून आल्यामुळे वाल्मिक अण्णा कराड यांना माझा राग आल्यानं सनी आठवलेला कोणत्याही गुन्ह्यामध्ये अडकवण्याचे आदेश पोलीस निरीक्षक बल्लाळ यांना दिले होते। त्यावर बल्लाळ यांनी लागलीच कलम 107 मध्ये मला पोलीस स्टेशनला बोलावलं होतं। मी पोलीस स्टेशनला गेलो नाही म्हणून तो राग मनात धरून आणि अण्णांच्या सांगण्यावरून बनावट नोटा छपाईच्या प्रकरणामध्ये माझा कसलाही संबंध नसताना संशयित आरोपी म्हणून मला अडकवण्यात आलं। दीपज्योती ग्रुपच्या माध्यमातून असंख्य मित्र जोडलेले आहेत। बनावट नोटा छपाई प्रकरणातला मनीष क्षीरसागर हा माझा मित्र आहे, पण तो काय करतो याची पूर्वकल्पना मला नाही। वाल्मिक कराड यांच्या सांगण्यावरून पोलीस निरीक्षक बल्लाळ हे काम करतायत। माझ्यावर बनावट नोटा छपाई प्रकरणी खोटा गुन्हा दाखल झाल्यानंतर मी वाल्मिक कराड यांना फोनद्वारे संपर्क साधला आणि मी आमदाराचे काम करतोय, माझं चुकलं, मला माफ करा असं बोलल्यानंतर लागलीच वाल्मिकांना कराड यांनी पोलीस निरीक्षक बल्लाळ यांना फोन करून त्या सनीला नका गुंतवून असं म्हटलं होतं, असं सनीनं या ठिकाणी लिहिलेलं आहे। यामध्ये सनी आठवले आणि अक्षय आठवले याचा सहभाग निश्चित होत आहे। त्यांच्या विरुद्ध पुरावा मिळत आहे, त्यामध्ये अटक करू नये, पोलिसांवर दबाव तयार व्हावा यासाठी अशा प्रकारची गोष्ट तो करू शकत असेल, परंतु यामध्ये ही गोष्ट खोटी आहे, ही क्लिप खोटी आहे। अशा प्रकारचा माझा आवाज नाही आणि याच्यामध्ये माहिती तंत्रज्ञान कायद्याखाली आम्ही गुन्हा दाखल करत आहोत। पाहूयात पुढची बातमी। सैफवर हल्ला करणारा आरोपी बांगलादेशचाच असल्याचं समोर आलं आहे। आरोपी शरीफुलचं बांगलादेशमधील ड्रायव्हिंग लायसन्स समोर आलंय, तर मुंबईमध्ये तो माहिती लपवून बनावट कागदपत्रांच्या आधारे वास्तव्य करत होता अशी माहिती आहे आणि आरोपीला भारतामध्ये तसंच महाराष्ट्रामध्ये मुंबईत थांबवण्यासाठी आणि कामासाठी कागदपत्र काढण्यासाठी कोणी कोणी मदत केली या सर्व गोष्टींची चौकशी मुंबई पोलीस करतायत। वाल्मिक कराड आणि बीडमधील पोलिसांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे। या ऑडिओ क्लिपमधला आवाज माझा नाही असं पोलिसांनी सांगितलंय। व्हायरल ऑडिओ क्लिपवरती पोलीस निरीक्षक शीतल कुमार बल्लाळ यांनी माहिती दिली। वाल्मिक कराड आणि पोलीस अधिकारी यांच्यातील संभाषणाची ऑडिओ क्लिप ही व्हायरल होतीये, मात्र यावरती शीतल कुमार बल्लाळ यांनी ऑडिओ क्लिपमधला आवाज माझा नाही असं म्हटलेलं आहे। त्या संवादामध्ये बरंच काही बोललं गेलेलं, काय प्रतिक्रिया असेल तुमची यावर पहिली? सनी आठवले हे आमचा अभिलेखावरील गुन्हेगार आहे, त्याचा भाऊ अक्षय आठवले हा सुद्धा अभिलेखावरील गुन्हेगार आहे।
आणि त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहे. त्याचप्रमाणे सनी आठवले आत्ताच एका मोठ्या खुनी हल्ल्यामध्ये फरार आहे. फरार असताना अशा ऑडिओ क्लिप तो टाकत आहे. याचं कारण असं आहे की फेक करन्सी गुन्ह्यामध्ये बनावट चलनी नोटा सापडल्या होत्या बीडमध्ये. यामध्ये सनी आठवले आणि अक्षय आठवले याचा सहभाग निश्चित होत आहे. त्यांच्याविरुद्ध पुरावा मिळत आहे. त्यामध्ये अटक करू नये, पोलिसांवर दबाव तयार व्हावा यासाठी अशा प्रकारची गोष्ट तो करू शकत असेल. परंतु यामध्ये ही गोष्ट खोटी आहे, ही क्लिप खोटी आहे. अशा प्रकारचा माझा आवाज नाही. आणि याच्यामध्ये माहिती तंत्रज्ञान कायद्याखाली आम्ही गुन्हा दाखल करत आहोत. पाहूयात पुढची बातमी. राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे मीडियावर भडकले. योजनांबाबत बोलताना त्यांनी केलेलं विधान दाखवल्यामुळे कोकाटे भडकल्याचं पाहायला मिळत आहे. तर मी बोललेलं खरं तुम्ही दाखवत नाही असं म्हणत त्यांनी मीडियावर खापर फोडत तोंड सुख घेतलं. हे बघा, कुठल्याही योजनेमध्ये 2-5% गैरप्रकार तर होतच असतात. आणि दुसरी गोष्ट, योजनेमध्ये गैरप्रकार होतो म्हणजे योजना बंद केली पाहिजे किंवा योजना बंद करावी या विचाराचा मी नाही आहे. योजनेमध्ये आणखी पारदर्शकपणा अपडेट कसं करता येईल तो या ठिकाणी सरकारचा प्रयत्न राहणार. हे बघा, कुठल्याही योजनेमध्ये 2-5% गैरप्रकार तर होतच असतात. आणि दुसरी गोष्ट, योजनेमध्ये गैरप्रकार होतो म्हणजे योजना बंद केली पाहिजे किंवा योजना बंद करावी या विचाराचा मी नाही आहे. योजनेमध्ये आणखी पारदर्शकपणा अपडेट कसं करता येईल तो या ठिकाणी सरकारचा प्रयत्न राहणार. तुम्हाला रियालिटी कळत नाही, सत्य कळत नाही आणि तुम्ही खोटं या ठिकाणी लोकांसमोर आणतात. त्यामुळे मला प्रेसला कुठलंही स्टेटमेंट करण्याची आवश्यकता वाटत नाही. तुम्ही काल पेपर मध्ये तुम्ही तुमच्या न्यूजला बघा, मी गैरप्रकार बोललो, भ्रष्टाचार बोललो का? तुम्ही लगेच भ्रष्टाचार झाला, लगेच विरोधकांनी उन्हाच्या बाईट घ्यायला सुरुवात केली. मी बोललो काय, तुम्ही बोलतात काय, दाखवतात काय? सत्य बोललो ते तुम्हाला पटत नाही का? त्यामध्ये अपग्रेड करण्याच्या संदर्भामध्ये शासन प्रयत्न करते एवढं सगळं सांगितल्यानंतरही तुम्ही तेवढाच एक मुद्दा घेऊन बसले, त्याच मुद्द्याला तुम्ही फ्लॅश करताय. याचा अर्थ तुम्हाला TRP वाढवायचा आहे.